मंडळी जय महाराष्ट्र, शुभ प्रभात। आज सकाळी उठल्यानंतर बघतो काय आमच्या घरात पाणीच नाही। मग पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस घालवला। 11:30 वाजले। पाणी भरून अंघोळ करून आवरून CNG भरलोय आणि आता आलोय फुल घामाघूम झालोय। गरमी खूप आहे, ऊन खूप आहे, पण तेवढ्यात आपल्याला एक भाडं पडलं डायरेक्ट सिंहगडचं, लुलानगरवरनं, सिंहगड रोड कॉलेजवरनं। आणि आज चाललो होतो आणि जाताना ही स्वारगेटचं माहिती आहे, ब्रिजच्या खाली एवढा मोठा अंधारात डिवायडर तो दिसतच नाही आणि बरेच जण तिथं पडत असतात। काहीतरी केलं पाहिजे। आणि हा बघा आमचा पुण्याचा अख्खा भर उन्हामध्ये रस्ता मोकळा आहे। जसं सांगितल्याप्रमाणे 12 ते 4 पुणे खालीच असतो। मग मॅडमला सोडलं, तिथं सोडल्यानंतर लगेच मला पडलं कल्याणनगरचं भाडं। सरांना चाललो पिकअप करायला आणि सरांना पिकअप करून चलो निघालो आणि येतो इथं बघतो ट्रॅफिक भरपूरच आहे दांडेकर पुलापाशी। ये जय भीम, अजून बाबासाहेबांचा पुतळा मस्त आहे, तो असा भर चौकातच बसवला पाहिजे। मग संगमवाडीच्या ब्रिजपाशी आलो। याचा मागं मी व्हिडिओ टाकला होता, लोक डिवायडरवरनी चढून जायचं, पण आता तो डिवायडरच तोडून रस्ता मोठा करतो, चांगली गोष्ट आहे। मग सरांना सोडलो, सरांनी 340 रुपये बिल झाले। मग त्यानंतर ना मज्जाच मज्जा, बसलो बराच वेळ। ऊन खूप होतं म्हणून काला खट्टा घेतला। काला खट्टा पिओ और गोरे हो जाओ। ये डंटे भारी होता पण राव, तुम्ही पण प्या। वडापाव खाऊ नका। मग त्यानंतर बसलो होतो। आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर स्टेशनला आलो। स्टेशनला आल्या मला एक भाडं भेटलं। हे बघा स्टेशन, शक्यतो येणं आता मला आवडतच नाही स्टेशनला। मग त्यानंतर घेतलं एक पिंपळे निलखचं भाडं आणि चलो त्यांना पिंपळे निलख आणून सोडलं। दतड मग एक भाडं पडलं, पण त्याचं पिकअप भरपूर लांब होतं, त्याला कॅन्सल केलं। दुसरं भाडं घेतलं आणि हे दुसरं भाडं तुम्हाला म्हणजे काय, इथून बालेवाडी फाट्यावरने घेतलं। आणि ही निघाली माझ्या मैत्रिणीची बहीण, जी माझ्या वर्गामध्ये होती, तिला नेऊन सोडायचं होतं फेज 3ला। बालेवाडीनं डायरेक्टली पिरंगोट रोड फेज 3 पाशी सोडलं। त्यानंतर माणगावमध्ये येऊन बसलो आणि माणगावमध्ये येऊन बसताच मला 427 रुपयाचं भाडं भेटलं धायरी DSK विश्वाचं। आणि जसं DSKमध्ये घुसलो तर एकदम निसर्गरम्य वातावरण, झाडाला मस्त रंगीबेरंगी फुलं लागलेली आणि वातावरण एवढं भारी झालं होतं की फुल एनर्जी झाली, दिवसभराचा थकवा दूर गेला। आणि मग काय तिथं एकदम रोड एकदम सुमसाम शांत होतं। मग मॅडमला इथं ड्रॉप केलं आणि लगेच मला तिथून उबेरचं 312 रुपयाचं भाडं भेटलं धानुरीचं। ये मग काय येताना बघा किती मस्त भारी वाटतं इथं। परत एक गँग बसली होती बाजूला, एकदम तगडी गँग। मग त्या मॅडमला बिगी धानुरीपर्यंत घेऊन आलो। मग धानुरीला मॅडमला ड्रॉप केल्यानंतर वैतागलो होतं चाम। मग चला घरी बोललो, घरी जातो तर भाडे फुल वाजत होते, म्हणलं जाऊ द्या आता घरी जाऊया।